नमस्कार मित्रांनो, तर आज मी आणि माझी फॅमिली आलो आहे टाकेतला, जिथे रामायणातील जटायू पक्षीचं मंदिर आहे। त्याचबरोबर जाणून घेणार आहोत नवसाला पावणारा गोट्याची माहिती। नाशिक पासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर टाकेत हे गाव आहे। असं म्हणतात की जेव्हा रावण सीतेचं हरण करून जात असताना जटायू पक्षीने त्यांना अडवले। त्यांचे युद्ध होत असताना रावणाने जटायू पक्षीचे पंख कापले। त्यानंतर जटायू याच ठिकाणी येऊन पडला। इथे आल्यावर श्रीराम आणि जटायू यांचं छान मंदिर तुम्हाला बघायला मिळतं। आत येताच दोघांच्या भेटीची छान मूर्तीचे दर्शन होते। मूर्तीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मी आलो पाण्याच्या कुंडाकडे, जिथं प्रभू श्रीरामाने बाण मारून या पाण्याच्या कुंडाची निर्मिती केली आहे। यानंतर मी आलो गुप्तेश्वर महादेव मंदिराकडे, जिथं नवसाला पावणाऱ्या गोट्याची आख्यायिका आहे। असं म्हणतात की जो हा गोटा जमिनीतून काढेल त्याची मनातील इच्छा पूर्ण होते। खूप जण गोटा काढण्याचा प्रयत्न करतात, पण सगळ्यांना यश लाभत नाही। मित्रांनो, इथं आल्यावर तुम्हाला इतरही मंदिरांचे दर्शन घेता येते, जसे की बजरंगबली मंदिर, महादेव मंदिर, संत राम लखनजी महाराज मंदिर, देवीचे मंदिर। नंतर आम्ही इथं नारळ फोडले आणि प्रसादाचा आनंद घेतला। मित्रांनो, मला आणि माझ्या फॅमिलीला इथे येऊन खूप छान वाटले। छान वीकेंड स्पेंड झाला। मित्रांनो, तुम्ही देखील फॅमिली बरोबर एकदा नक्की इथे व्हिजिट करा। मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच ऐतिहासिक माहितीसाठी फक्त नाशिक पेज आणि जयेश के ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका। मला इकडे येऊन खूप छान वाटलं, माझ्या फॅमिलीला पण खूप छान वाटलं। इथं जटायूची स्टोरी ऐकायची आहे तर नाशिककरांनी इकडे नक्की यावे। जयेश के ब्लॉग्स आणि फक्त नाशिकला फॉलो करायला विसरू नका। बाय।